प्रमोद पाटील आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकमध्ये जगन नाना पाटील कल्लूसाठी सुवर्ण संधी असेल प्रत्येकी झेलसाठी जयेश राजे गबा यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल गोलंदाज तयार जगन नाना पाटील ओ पहिला चेंडू बैठक स्ट्रोक क्या बात है मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर चेंडू फरार होईल पहिला ब्लास्ट एमपीएल चौकार हे आपण कॉम्पिटिशन पाहतो मधाच्या आतमध्ये आणि जगन नाना पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल जर विकेटची हॅट्रिक संपादित गेली तर निशांत दादा मिरकुडे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि ती हॅट्रिक जर नक्कीच यष्ट्या उद्ध्वस्त करून घेतली तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल हो क्या बात आहे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवर चौकार हो इथे मात्र अचूक टप्प्यावरती झेल या ठिकाणी नक्कीच खरा प्रदर्शन पाहायला मिळतोय विकेट्स झाले असते परंतु इथे मात्र नक्कीच थोडीशी निराशाजनक कामगिरी पाहायला मिळते नॉनस्ट्राइक एंडला जर थ्रो असता तर इथे मात्र नक्कीच विकेट देखील संपादित झाली असती एकच धाव फलकावरती घेतली जाते थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते चुकीची कॉलिंग झाली आणि त्या अनुषंगाने इथे मात्र नक्कीच विकेटची प्राप्ती घेण्याची संधी देखील होती ते नक्कीच साध्य करतात आणि या 5 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतो 6 षटकांची ही मॅच विनिंग अर्थात नक्कीच ही मॅच आपण माझ्या आतमध्ये बघतोय जो संघ जिंकेल तो थेट सुपर 8 साठी आजच्या दिवसातून क्वालिफाय होईल यात मात्र शंका नाही एका बाजूला संघाचा संघ मालक प्रमोद पाटील ऍज अ बॅटर आणि एका बाजूला गोलंदाज जगन नाना पाटील हो आडव्या बॅटने साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय अतिशय सुरेख फटका आणि क्षेत्ररक्षक तैनात आहेत डीप मधून फेकी करतील तत्पर मिळेल 2 धावा एकच धाव घेतले कमालीचं बॅटल सुरू आहे बेस्ट वर्सेस बेस्ट गोलंदाज तयार हो स्वीट केलाय क्या बात आहे कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय चेंडू थांबणार नाही आउटफील्ड फास्ट आहे नॉन स्टॉप सीमा रेषा पार एमपीएल चौकार चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय ओहो इथे मात्र बॅटची नरेश फलंदाज बाद नौशाद होतोय बाद क्या बात आहे या सामन्याची गोल्डन विकेट घेतली जगन पाटील यांनी नौशाद बॅक टू द पवेलियन नौशाद सांगत होते की बॅटशी नाहीये परंतु इथे मात्र लगेच स्पर्धा लाईव्ह आहे त्या अनुषंगाने लगेच आपण बघाल तर चांगल्या पद्धतीनं हा विकेट संपादित गेला बक्षिसांचा वर्षाव देखील होतोय जगन्नाथ पाटील यांच्यासाठी देखील आगा यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल हो क्या बात आहे इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि चेंडू जाईल लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार दणदणीत खणखणीत चौकार
होत होती मधाच्या आतमध्ये, परंतु चौकार रोखू शकले नाही. या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. 14 धावा धावफलकावरती जोडला जात आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. आपण पाहतो मित्रांनो, मांडा प्रीमियर लीग MPL सीझन 3 आणि लगेचच्या तिसऱ्या पर्वामध्ये अतिशय मानाची सन्मानाची ही स्पर्धा अतिशय उत्साहाने आपण देखील अनुभवतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल तळपदेला आपण पाहतोय. खरं तर नक्कीच नावन्यपूर्ण अशा गोलंदाजांना आणि खेळाडूंना एक संधी देण्याचं कार्य MPLच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच तोच गोलंदाज आता मात्र नक्कीच विशाल आपण पाहतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. हो, इथे मात्र पहिल्या चेंडूवरती झेलची संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि त्यांच्या अव्वाक्याच्या दूर चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार. हो, पुनश्च कमालीचा कमबॅक केला जातोय गोलंदाज विशालच्या माध्यमातून. पहिला चेंडूवरती आपण बघतो चौकारला, तदनंतर मात्र हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातो. धावसंख्या धावफलकावरती 18 या आकड्यावरती. दरम्यान नक्कीच शुभागमन होतं आमच्या सन्मान्य भाऊ भोईर यांचा. त्यांच्या माध्यमातून इंटरनेट सेवा या स्पर्धेला प्रतिवर्षी लागते, फ्री सेवा आहे. आणि नक्कीच त्यांचं देखील आम्ही करतोय सरशाधिक स्वागत. हो, इथे मात्र विकेट्स प्राप्त केलाय, कल्लूने पकडलाय झेल आणि समाप्त होईल फलंदाज प्रमोद पाटीलचा खेळ. 100 रुपये साठी SDC. भाऊ भोईर या आपण व्यासपीठावरती या. निशांत दादा आपली नक्कीच प्रतीक्षा करतायत, कारण की विचार केला तर इंटरनेट सेवा निशांत दादा फ्री नक्कीच त्यांनी दिले. त्यांचा मी कौतुक करतोय. दरवर्षी फ्री इंटरनेट सेवा असते. नवीन बाजारपेठेच्या आतमध्ये आता मात्र दाखल होतोय आहातला आपण पाहणार आहोत. 14 क्रमांकावरती कल्लूने अतिशय चांगला झेल नक्कीच त्या ठिकाणी मात्र पकडला. अगदी शॉट फायनली क्षेत्ररक्षकच्या भूमिकेमध्ये होते आणि की या मॅच मध्ये इन होते आणि नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी देखील घेतला. डावखुड्यात त्याचा फलंदाज आता मात्र आज स्ट्राईक अँड एंडला असेल आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी विशालला देखील करावी लागेल. गोलंदाज तयार विशाल. हो, इथे मात्र हो, क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या कल्लूच्या माध्यमातून. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. अंडरआर्म क्रिकेट अतिशय सुरेखरित्या खेळतात. अंडरआर्मचा जडेजा अशी त्यांची ओळख आहे. ओ, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअरला बॉर्डर लाईनच्या बाहेर, 1 डाऊन सोड द लाईन, सीमारेषा पार, 4. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज आहातच्या बॅटमधून चौकार आला. धावसंख्या 23. हो, पुणेशा फक्त दिशा दिल्या कॉपी बुक स्टाईलने. चेंडू पुणेशा बॅकवर्ड स्क्वेअरला बॉर्डर लाईनच्या बाहेर जातोय. आणखी एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकाराला चौकारानं धावसंख्या धावफलकावरती
27 आपल्याला पाहायला मिळते. हो क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अशोक बबरच्या माध्यमातून. आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 14 होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील 14 धावा आल्यात आणि त्या अनुषंगाने 28 धावा 2 षटकांच्या अखेरीस रुद्र 11 मांडा. बॅट थोडीशी शांत होती परंतु गोलंदाजी कमालीची करावी लागेल. गोलंदाज तयार होतोय. शाहिद शेखला आपण पाहतोय. हो क्या बात आहे, सी शीट केलाय, चेंडू थांबणार नाहीये, नॉन स्टॉप सीमारेषा पार, आणखी एक 4. आणि चेंडू वर सीमारेषा पार, बॉलरलेस स्ट्रोक, षटकार. स्ट्रोक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या दरम्यान शाहिद शेख वरती आक्रमण चालवलं जात आहे. धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. हो इथे मात्र क्या बात आहे, फलंदाज होईल बाद. विकेटची प्राप्ती आपण पाहिली. दरम्यान आहातने कमालीची फटकेबाजी केली. 4 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 42 धावा आहेत. कमालीची फटकेबाजी केली. खरं तर 4 चौकार 1 षटकार मारला आहातने
शाहिद शेख वरती देखील प्रतिहल्ला चढवला, परंतु लगेचच शाहिदने देखील प्रत्युत्तर दिला. मधाच्या आतमध्ये विकेट संपादित केला. आणि नवीन बॅटर आता मात्र मधाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती मोहितला आपण पाहतोय. मोहित देखील सज्ज होतोय. हो, पहिला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र नक्की शाहिद शेख वरती नक्की मात्र स्विच करण्याचा प्रयत्न झाला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. 42 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकातील हा अंतिम चेंडू शाहिद शेख. हो, क्या बात आहे. कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. दर्जेदार चौकार. नक्कीच आपण पाहिलं तर 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 46 धावा आहेत. बाजूलाच वडापावचा स्टॉल देखील आहे, ज्याकडून नक्कीच ब्रेकफास्ट करायचं असेल तर आपण तिथे जाऊ शकता. शेजाद वडापाव सेंटर देखील आहे बाजूला. नक्कीच एका बाजूला दुसरा देखील सेंटर आहे. 2 वडापाव सेंटर आहेत, आपण जाऊन नक्कीच आनंद घेऊ शकता. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाज पाहायला मिळेल जगन नाना पाटील. पहिल्या स्पेलमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या, परंतु महत्वाची विकेट्स नौशाद अन्सारीला बाद केला होता. कमालीची गोलंदाजी केली होती. पुढे आता मात्र गोलंदाजी ट्रॅकमध्ये सजवलात. मांडा एड करणं जगन नाना पाटील. हो, पहिला चेंडूवरती आक्रमण चढवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. ब्रिलियंट स्ट्रोक षटकार. पहिला चेंडूवरती पाहायला मिळाला. ओ पुनश्या, ओ पहिला फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर होता आणि हा फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 इन अ रो एमपीएल षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. कमालीची फटकेबाजी पाहतोय आपण फलंदाज ओमच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 58 धावा. माश बॉल देखील आला. शफिक राजे असं मॅच बॉल आला. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. इथे मात्र बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. हो, इथे मात्र हा चेंडू थोडासा खाली राहिला होता आणि आता मात्र नक्कीच 2 चेंडू होते, 2 षटकार मात्र हा निर्धाव चेंडू मध्ये आतमध्ये फेकला जातोय. कमालीची गोलंदाजी, परंतु एका बाजूने ओम देखील अतिशय सुंदर असे फटके सजवतोय.
बागफुटला गेले नक्की जिथे मात्र ऑनसाइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव घेतली जाते. पाकअप चांगला आणि तत्पर एका धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती म्हणजेच 59 59 धावा धावफलकावरती. 59 धावा धावफलकावरती चांगली अशी धावसंख्या धावफलकावरती सजवली जाते. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. हो स्वीशिट केलाय. क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे. कल्लू जीवाच्या आकांताने इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न करत होते परंतु अखेरीस शेंडू जातोय सीमारेषा पार. आणखी एक MPL चौकार. चौकार येतोय. चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 63 63 धावा आणि अजूनही हा अंतिम चेंडू शिल्लक आहे षटकातील. जगन्नाथ पाटील वरती अतिक्रमण नक्कीच पाहायला मिळतोय. आक्रमण चालू आहे. हो हो गुड नाटेक और चौकार देख. बॅक टू बॅक 2 इन अ रो. दुसरा चौकार. चार षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 67 67 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अंतिम 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शाहिद शेखला आपण पाहतोय. शाहिद शेख आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. हो हो स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. बिग 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 माइटी हिज मॅक्सिमम षटकार. Quand je suis arrivé, les petits se sont demandé ce qui se passe au rond. Tellement les petits ont beaucoup d'inspiration pour déranger. Et les petits sont pour danser, et les petits sont pour bouger. Y'a qu'à te pina pour danser. षटकारानं धावसंख्या जाऊन पोचते 73 73 या धावसंख्येवरती. कमालीची फटकेबाजी सुरू आहे. हो बागफुटला झाले. स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. जीवाच्या आकांताने नक्कीच चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतो आणि तत्पर मिळतील या 2 धावा. नक्कीच विचार केला तर चांगला आक्रमण पाहायला मिळते. शिवन विचार केला तर जगन्नाथ पाटील आणि शाहिद शेख या दोन्ही गोलंदाजांना टार्गेट केलं गेलंय रुद्रेलन मांडा संघानं. ओ बागफुटला जाऊन पुनश्च गली रिझन मधून चेंडू फरार होतोय. सीमारेषेलगत अडवण्याचा प्रयत्न झाला आणि नक्कीच अखेरीस या धावा मिळतील. तत्पर 2 धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. जाऊन पोचेल 77 77 धावा धावफलकावरती. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अजून. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. ऑन द राईज खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येथील फेकी करतील. तत्पर मिळेल 1 धाव. धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळेल 78 78 धावा.
अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातील. गोलंदाजी ट्रॅकवरती शाहीर शेखला आपण पाहतोय. हो पुनश्च इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉल मध्ये स्पार्स असा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अंतिम चेंडू 5व्या षटकातील गोलंदाज शाहिदला आपण पाहतोय. हो पुनश्च इथे मात्र आडव्या बॅटने अन्सरला खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटची संधी जरूर झाली होती परंतु वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि 80 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्यात. रुद्र 11 मांडा या संघानं. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. मोहित आणि ओम कमालीची फटकेबाजी करतोय. हो इथे मात्र नक्कीच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट. एकच धाव घेतली गेली आणि स्वतःकडे स्ट्राईक देखील ठेवण्याचा मनसुबा आखला आणि अशा पद्धतीनं 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 81 धावा. रुद्र 11 मांडा. षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दुर्गेशला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 81 धावा. चांगला फायटिंग स्कोर क्रिएट केला गेलाय रुद्र 11 मांडा या संघाच्या माध्यमातून. अंतिम षटक आणि स्ट्राईक एंडला याचा बॅटर आता मात्र सज्ज होईल. ओम याने कमालीची फटकेबाजी केल्या. ओ पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आलेत आणि अप्रतिम झेल पकडला फलंदाज ओम होतोय बाद. नवीन बॅटरमध्ये आतमध्ये 6व्या क्रमांकावरती अमनला आपण पाहतोय. दुर्गेशने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला. चांगला एक्झिक्यूट केला होता स्ट्रोक परंतु 29 धावांशी आक्रमक केली साकारली ओमनी आणि आता मात्र डगआउटच्या आशाला परतला. पुनश्च इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला. पंचांचा वाईटचा इशारा.
82 धावा धावफलकावरती आतापर्यंत लावल्या गेल्यात. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. हो बाची नरेजा हो कल्लू क्या बात आहे. कमालीची क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅन मध्ये पाहायला मिळालं. एकच धाव नक्कीच या ठिकाणी मात्र मिळेल. कल्लूने नक्कीच या मॅच मध्ये कमीत कमी 8 ते 9 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. 83 धावा धावफलकावरती. अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यस 4 चेंडू दोन्ही शिल्लक आहे. ओ क्या बात आहे. अप्रतिम फटका. स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेने कल्लू वेगाने जात होते. चेंडू सीमा पार चौकार. मोहित पाटीलने आता मात्र 4 चेंडू मध्ये 4 चौकार आतापर्यंत मारलेत. हो आता मात्र स्विच करण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाही. या निर्धाव चेंडू बऱ्याच वेळाने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 87 धावा. हो फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवरती इथे मात्र नक्कीच पाहावं लागेल. झेल तर सुटलाय आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत असं पाहावं लागेल. असं 2च धावा असतील. अंतिम चेंडू शिल्लक आहे इनिंग मधील. हो स्विच करण्याचा प्रयत्न झाला होता आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. अशा पद्धतीने पहिल्या इनिंगचा 6 षटकांचा खेळ होतो समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 89 धावा. विजयासाठी 90 धाब्यांची आवश्यकता असेल. आपण नक्की जाऊयात टॉस कडे. टॉस केला जाईल. लुजर अशी ही मॅच JPP मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आविष्कार स्पोर्ट्स बल्ल्यानी या 2 संघांदरम्यान पुढील मॅच असेल. दोन्ही संघाचे संघटक आपण टॉस करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. टॉस केला जाईल JPP मांडा आणि त्याच बरोबरीनं आविष्कार स्पोर्ट्स बल्ल्यानी. दोन्ही संघाचे संघटक आपण टॉस करूयात. मेजर विठ्ठल मोरे आमच्या समवेत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. येस प्रेक्षक आपण चेअर इकडे घेऊन या. चेअर तिकडे आणा कारण की तिकडे टॉस बॉक्स आहे. चेअर तिकडे आणा. चला आपण टॉस करूयात. दोन्ही संघांदरम्यान आपण करूयात टॉस. मेजर विठ्ठल मोरे आविष्कार स्पोर्ट्स नक्कीच संघटक आपण या. येस आपण टॉस करूया. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. आविष्कार स्पोर्ट्स आणि JPP मांडा दोन्ही संघादरम्यान करतो आपण टॉस. दोन्ही संघाने एक सामना गमावलाय. डू ऑर डायचा हा सामना असेल. टॉस केला जाईल. Here is the call and yes तेल आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकला आविष्कार स्पोर्ट्सने. टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? बॅटिंग. पहिला सामना आपण पाहिला तर गमावला होता. आता मात्र हा सामना जिंकावा लागेल. डू ऑर डाय अशी परिस्थिती आहे. काय वेगळी रणनीती काय चेंजेस आहे का संघामध्ये? चेंजेस आहेत. 2 प्लेयर
ठीक आहे. आता मात्र नक्कीच शुभेच्छा असतील. JPP मांडा संघ आता मात्र आपल्याला देखील शुभेच्छा असेल. फलंदाजी करायची आहे, क्षेत्ररक्षण करायचं आहे आणि समोर आविष्कार स्पोर्ट्सचा किती धावांबद्दल रोखाल आणि आता मात्र कुठल्या गोलंदाजांकडून अपेक्षा असतील? ओमकार आणि काही हरकत नाही आहे, फलंदाजी करायची आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ओटो कॉम्बॉक्स त्या ठिकाणी मात्र सज्ज असतील. राहुल भोईर सर, ओटो कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच विशू. या मॅचमध्ये जरूर पहिल्या इनिंगमध्ये आपण अप्रतिम क्रिकेट बघितलं. 89 धावा बनवल्या गेल्या. 90चं भलं मोठं टार्गेट आहे. या मॅचमध्ये हा सामना जिंकण्याकरिता श्री गजानन डेव्हलपर्स मंडा या टीमला अप्रतिम बॅटिंग केली. अद्विका स्पोर्ट्स बल्लाना टीमनं मैदानाच्या आतमध्ये माफ करा रुद्रायण मांडा या टीमनं सुंदर बॅटिंग केली. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगले त्यांचे खेळाडू खेळले आणि त्याचंच कारण की काय एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. शाहिदकडनं आता जास्त अपेक्षा असलेल्या मॅचमध्ये त्याची बॅट बोलली तर जरूर या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकेल. अशक्य असं नाहीये. 6 ओव्हरची मॅच, 6 ओव्हरमध्ये विजयाकरिता बनवायचे आहेत तब्बल 90 धावा. पॉवर प्ले महत्वाचा असणार आहे. हा पहिला P1, त्याच्यानंतर एक बॅटिंग पॉवर प्ले. हे दोन जे षटकं आहेत ना ते खूप महत्वाचे आहेत या मॅचमध्ये. गब्बरला खेळ चांगला करणं गरजेचं आहे. मॅच ऑन. मॅचला होते सुरुवात. बॉलिंग मार्कवरती बॉलर ओम ओद विकेटनं. शाहीसाठी पहिलाच बॉल. इथं सना हा डॉट बॉल. असा का करतोय अंपरा? असा जा ना. आउट दिला काय? पहिला बॉल डॉट आला. ओमचा चांगला चेंडू होता. पहिलाच येत असताना डॉट. षटकातील पुढचा चेंडू फटकावेत. झेलची संधी नसणारे. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. पहिल्या 2 धावा स्कोअर बोर्डवरती श्री गजानन डेव्हलपर्स या टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. रुद्रा 11 मांडाच्या अगेन्स्ट जुनी टीमचा जर विचार केला दोन्ही टीमनं एक मॅच सकाळी जिंकली होती. ही मॅच खूप महत्त्वाची असणार आहे. त्याकरिता जिंकले तर सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतील. महत्त्वपूर्ण हा सामना. ओद विकेटनं इनसाइड आउट. फटका चांगला आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील उपस्थित नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे. रन्स मात्र बघूया किती मिळतील आणि फायनली चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा.
कॉन्फिडन्स वाढला होता या मॅच मध्ये शाहीदचा. पहिल्या मॅच मध्ये तो स्वस्त्यामध्ये बाद झाला होता. या मॅच मध्ये मोठ्या इनिंगच्या अपेक्षा. खराब आहे चेंडू. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत आलेला. व्हाईट बॉल. 1 for the ओव्हरचा इशारा देखील येत असताना लगेचच एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड 7 या आकड्यावरती. 7 रन्स इन अ बोट. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक पहिलं पॉवर प्लेचं ओम. ओ द विकेट ना. समोर व्ही शेप मध्ये फटका. मिस टायमिंग. डाऊन द बॉल. ओ माय गॉड. हे काय झालं मैदानाच्या आतमध्ये. यस 4 आहे की नाही ते चेक करूया. रनआउटचा तर काही विषय मैदानाच्या आतमध्ये नसणार आहे. बाउंड्री इकडनं तर आपण नाहीये. बाउंड्री नाहीये. चौकार नसणारे. मात्र हा झेल महत्वाचा होता. शाहीचा झेल सोडल्याच्या नंतर बघूया मॅच मध्ये कशा पद्धतीने कमबॅक. मग जगन्नाथाने श्वास रोखून ठेवला होता. फायनली श्वास सोडला त्यांनी. हा झेल जर असता तर महत्वपूर्ण विकेट. यावेळेस ऑनसाइडला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन. एकच धाव घेतली जाईल कदाचित कारण का स्ट्राईक हवी आहे शाहीदला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे. 1 चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहे. 4था चेंडू व्हाईट बॉल होता. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 10 या आकड्यावरती. स्कोरबोर्ड विजयाकरिता 90 बनवायचे आहेत. 15 पेक्षा जास्त सरासरी मेंटेन करायची प्रति षटकामागे. आक्रमण करावं लागेल. हल्ला बोल करावा लागेल. आक्रमक क्रिकेट खेळावा लागेल. ओ द विकेट ना. टर्न केलाय. ऑन साइडला फटका. डीप मध्ये बघतो आपण पुन्हा प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. धाव एक सिंगल असमेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड 11 वरती आहे. पहिला षटक संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा स्कोरबोर्ड वरती 11. नौशाद आलेत बॉलिंग मार्कवरती. पहिल्या मॅच मॅन ऑफ द मॅच खेळाडू. बघूया त्याच्या माध्यमातून कशी बॉलिंग होती या महत्वपूर्ण मॅच मध्ये. चला वेळ कमी घ्या. डेरिक हिटचा पुन्हा प्रयत्न. वेगवान. इकडनं बघतो आपण एक सिंगल रिस्की चिकी सिंगल कंप्लीट केलेली आहे. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 90 धावसंख्येचा पाठला करतोय या मॅच मध्ये श्री गजानन डेव्हलपर्स. या सीझन मध्ये TDPL देखील जगन्नाथांच्या टीमनं जिंकली. अप्रतिम क्रिकेट खेळला सगळ्या खेळाडूंना. बघूया MPL मध्ये या टीमचा कसा खेळ राहतोय. समोर ड्राईव्ह केलेला व्ही शेप मध्ये. तिकडे वेगाने फिल्डर देखील पोहोचलाय. चांगले फिल्डिंग. सेकंडचा कॉल. यस नो वेट. फायनली एकच धाव इकडनं घेतलेली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड एकूण 13 या आकड्यावरती. 13 रन्स इन अ बोट. 13 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. षटक मार्गदर्शन बघतो आपण. यावेळेचं महत्वपूर्ण षटक आहे. दुसरं षटक. नौशाद. सगळ्या गोष्टी आपण बघतोय. मंकड विकेटचा प्रयत्न. डेड बॉलचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. पुढचा चेंडू. फटका हवे. जवळ खेळले. तिकडे डीप मध्ये फिल्डर बरेचसे दूर आहेत. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावा.
अजून एक फटका चांगला आहे डीप मध्ये फिल्डर झेलची शक्यता फायनली अप्रतिम झेल सुंदर झेल तिकडे पकडलेला आहे खेळाडू बाद नवीन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये शौर्य आलेले आहेत नाव तर चांगलंय तसंच काय काम करावं लागेल दाखवावं लागेल मॅच मध्ये दमखम पुन्हा एकदा झेलची संधी डाऊन द बॉल तिथे आहेत फिल्डर चूक होणार नाहीये अजून एक विकेट बॅक टू बॅक दुसरा धक्का सचिन आलेत नवीन बॅटर्स सचिनला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल बागपुटला संघ बॅक टू बॅक 2 विकेट गेलेले आहेत नवसादनं अप्रतिम कामगिरी केलेली आहे सुंदर बॉलिंग तो करतो विकेट टू विकेट बॉलिंग अजून एक चांगला चेंडू वेगवान विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल षटकार संपलेले 2 ओव्हरचा खेळ संपलाय 2 ओव्हरच्या अखेरीस रन्स आपण बघितला तर फक्त स्कोर बोर्ड 17 धावा आहेत बनवायच्या 90 या मॅच मध्ये यस दिस आहे एकदा बॉलिंग मार्कवरती ओमला कंटिन्यू केलेले ओमनं पहिल्या देखील षटकामध्ये चांगली बॉलिंग केली होती त्याला या देखील षटकामध्ये कंटिन्यू करत असताना शाहिदकडे आता स्ट्राईक असणार आहे मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं शाहिदला जास्त स्ट्राईक जास्त मिळालीच नाहीये बघा या षटकामध्ये अपेक्षा असतील काही मोठे फटके गरजेचे आहेत दुपारचं क्लायमेट आहे गरमीचं प्रमाण बघतो आपण दिवस थंडीचे आहेत पण वाटत नाहीये समोर खेळ पुन्हा एकदा फटका नो चान्स फिल्डर इथनं येतील या पूर्णशा पूर्ण 6 धावा सँड अँड डिलिव्हर एमपीएल सिक्सर गब्बरला आता असाच का क्रिकेट खेळावा लागेल बॅटिंग केली तर जरूर मॅच मध्ये कमबॅक होईल ओम विकेट ना नॉन साइडला खेळण्याचा प्रयत्न अपील तिकडे आपल्याला पाहायला मिळतं जोरदार झाली अंपायर मध्ये तिकडे योगेश आहेत ते सांगत असताना एक्झॅक्ट काय घडलेले लेंथ कुठे हाईट फॅक्टर काय पिचिंग काय या सगळ्या गोष्टी बघत असताना जेव्हा लेग बी फोर साठी अपील होत असेल बीडब्ल्यू साठी महत्वाच्या गोष्टी होत्या
चांगली वापसी ओमची सिक्सरच्या नंतर षटकातील पुढील चेंडू ओध विकेटनं खराब चेंडू ऑन साइडला टर्न केलाय डीप मध्ये फिल्डर फक्त बघत राहतील चेंडू वेगानं स्क्वेअरला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 27 धावा स्कोर कार्ड वरती चांगली बॅटिंग करतोय शाहिदला माहिती या मॅच मध्ये माझं थांबणं माझं खेळणं टीम करिता गरजेचं टीम बॅकफुटला जिम्मेदारी घेण्याची वेळ आहे त्या अनुषंगानं प्रयत्न सुरू आहेत षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेटनं ओम पुन्हा फुल टॉस आहे गॅप मध्ये खेळलेत मोठी गॅप आहे नवसादसाठी मोठी चेस होती चेंडू हा देखील लॉंग ऑन बाउंड्री यांच्या बाहेर 4 धावा गरमीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे मैदानाच्या आतमध्ये खेळणं एवढं इझी नाहीये दावा घेणं किंवा तिथे मोठे फटके मारून एनर्जी मेंटेन करणं एवढं इझी नाहीये क्लायमेटचा आपण अंदाज घेतला तर जास्त गरमी आहे पुन्हा ऑन साइडला टर्न केला आहे डीप मध्ये फिल्डर दूर आहेत रन्स चांगला मिळतील मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4मदतीने संघाची धावसंख्या 35 आकड्यावरती अजूनही 55ची गरज विजयाकरिता विजय तर भरपूर दूर आहे प्रयत्न सुरू आहेत वेगवान चेंडू अंपायर आपल्या जागेवरती स्तब्धपणे उभे आहेत षटक संपल्याचा इशारा आय थिंक बघूया त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेला आहे 3 ओव्हर अख्खे झालेला कंप्लीट 3 ओव्हरच्या अखेरीस रन्स आपण बघतोय स्कोर बोर्ड वरती झालेले आहेत 35 धावा चेंडू शिल्लक 18 आणि 18 बॉल मध्ये 55ची गरज आहे डिन्स ब्रेक सुरू मैदानाच्या आतमध्ये
नौशादला कंटिन्यू केलेले 18 चेंडू शिल्लक आहेत 55 या मॅच मध्ये बनवायचे आहेत. कमी केली घेतली बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिलेली स्लीपर कव्हरला खेळलेला फटका डीप मध्ये तिकडे प्रोटेक्शन आहे. धाव सेकंड घेतली नाहीये साक्ष स्वतःकडे हवी आहे त्या अनुषंगानं तोच कॉल देत असताना बॅटरला की इकडनं आपला धाव नकोय आक्रमण करावा लागेल. विजय बराचसा दूर आहे अजून या मॅच मध्ये आय थिंक 54 बनवायचे आहेत येणाऱ्या 17 बॉल मध्ये. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला फटका डीप मध्ये आहे प्रोटेक्शन सेकंडचा पुन्हा एकदा कॉल वेगानं 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा 2 न जाईल पुढे स्कोर बोर्ड आपल्याला एकूण पाहायला मिळतोय 38 आकड्यावरती 38. बावन्नची गरज आहे 16 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू बाउंड्री लाईनच्याच बाहेर पाठवायचे तरच या मॅच मध्ये कमबॅक. समोरच्या दिशेनं इनफिल्डला क्लिअर करत असताना क्लासिकल शॉट सुपर एमपीएल 6 आल. काय शॉट पाहायला मिळाला क्लासिकल फटका होता. अजून एक चांगला फटका त्याच दिशेने आता फिल्डर तिकडे आहेत. फायनली मिळालेली आहे विकेट. परतावा लागेल शाहीदला मैदानाच्या बाहेर त्याचे प्रयत्न फायनली त्याने प्रयत्न केला मात्र परत मैदानाच्या बाहेर. मोठी गोल्डन विकेट या मॅचची शाहीद बाद. अप्रतिम प्रयत्न केले शाहीदनं आपल्या टीम करिता. धुनला एकूण धावा बघतो आपण 16 बॉल मध्ये 36 धावांची इनिंग आपल्या टीम करिता तो खेळायला प्रयत्न त्याचे सुरू होते या मॅच मध्ये. नवीन बॅटर विशाल यावेळेचा हा चेंडू बघतो आपण अजून एक चांगला शाहीद बाद झाल्याच्या नंतर जोर आपल्याला दबाव आणि प्रेशर पाहायला मिळतो श्री गणेश डेव्हलपर्स या टीम वरती या मॅच मध्ये. आणि या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक वेगवान चेंडू पुन्हा विकेट कीपर देखील बीट झालेले. धाव घेण्याचा प्रयत्न धाव घेतली जाणार नाहीये. षटके इकडनं बघतो आपण संपलेले देखून 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या खेळी 44 धावा स्कोर बोर्ड वरती. येणारा चेंडू शिल्लक 12 बॉल मध्ये अजूनही विजयाकरिता मोठा संघर्ष करावा लागेल. 46 ची गरज आहे. सचिनला इकडनं चांगला क्रिकेट खेळावा लागेल.
विकेट ना. वेगवाने चेंडू विकेट किपरच्या पाठी तिकडे फाईन लेगला चेंडू वेगानं चालला. फिल्डर देखील वेगानं पोहोचलाय. चेंडू चेतून फेक करेपर्यंत 2 रन्स इकडनं मिळतील. या 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 46. सिंगल डबलला काम अजिबात जमणारच नाहीये. कुठला फरक देखील पडणार नाहीये रुद्र 11 मंडा टीमला. ज्या अनुषंगाने त्यांना पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवलेला आहेत. काय बॅटिंग केली, क्लासिकल बॅटिंग केली. यावेळेचा फटका हवेत. डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट करून चेंडू मिड विकेटला क्लिअर. सिक्सर. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 52 धावा. 50 कंप्लीट. अजून एक फटका चांगला आहे. इकडे देखील रन चांगला मिळतील. फ्लॅटेड शॉट. 1 मोर विकेट. 6. बत्तीस धावेची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि रन्स झालेल्या स्कोरबोर्ड वरती 58. विकेट ना. चांगला चेंडू आहे. कमबॅक करणारा हा चेंडू आहे. अंपायर मात्र सांगत असताना व्हाईट बॉल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता की काय. थोडा वेळ घेतला अंपायरनं. त्याच्यानंतर फायनली आपल्यापर्यंत निर्णय पोहोचला की हा चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉल. विकेट. समोर हॅमर करत असताना फिल्डर तिकडे उपस्थित. धाव मात्र मिळेल. एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 60 वरती. 8 चेंडू शिल्लक आहे. 30 धावेची गरज आहे. 8 बॉल मध्ये 5 सिक्सर मारायचे तर हा सामना जिंकता येऊ शकेल. प्रयत्न करावे लागतील. 30 धावा बनवायचे आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत. त्याच्यातला हा डॉट बॉल जरूर डॉट बॉल आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 7 रन्स करायच्या 30. पहिल्या इनिंग मध्ये काय बॅटिंग पाहिलं म्हणजे ओमची चांगली बॅटिंग. त्याच्यानंतर अनिकेतचे बघितलं पण चांगली बॅटिंग. मोहितने देखील अप्रतिम बॅटिंग केली. ओमने इम्प्रेस केले. 29 त्यानं गेल्या. 27 केल्या होत्या त्याच्यासोबत खेळत असताना. फटका तर चांगला आहे. लॉंगॉनला फिल्डर देखील उपस्थित आहेत. चांगले फिल्डिंग. चेंडू एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेक केलेला आहे. सेकंडचा कॉल. स्ट्राईक हवी आहे. त्याकरिता ही धाव देखील लगेचच घेतलेली आहे. धावा इकडनं मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न झाली पुढे. 62 झालेली आहे. अजून धावा बनवायच्या 28. चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 6. चेंडू शिल्लक आहे 6 बनवायचे 28. चला प्लीज घाई करा. इकडनं अजूनही 2 मॅच कव्हर करायचे आहेत. टाइम देखील बघतो आपण झालेला आहे.
3:20 झालेली आहेत. आता आपण तर बोलतो ते ऐकले पाहिजेत ना. प्रयत्न सुरू झालेले आहेत. यावेळेस हा फटका चांगला फाईन खेळला आहे. फाईन लेगला फिल्डर नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. आता 5 चेंडू शिल्लक. जुनी सुरू आहेत. सचिन प्रयत्न करतोय या मॅच मध्ये. 24ची गरज आहे. 4 मोठे फटके लगवायचे आहेत. प्रत्येकी बॉल वरती क्रमांक 4 किंवा 6 आला पाहिजे. कमी केलेली गती बागपूरला जाऊन कट करत असताना फटका देखील चांगला आहे. चेंडू वेगानं चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. तीन सिक्सर, 1 सिंगल. मग परत 2 धावा घ्याव्या होतील शेवटच्या बॉलवरती. फटका चांगला ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट करून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला सिक्सर. अजूनही मॅच संपली नाहीये. प्रयत्न सुरू सचिनचे. अप्रतिम बॅटिंग. मध्ये 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयाकरिता 14 धावेची गरज. 28 बनवायची असताना शेवटपर्यंत संघर्ष गेलाय. विजय मिळेल माहिती नाहीये, मात्र प्रयत्न प्रामाणिक आहेत. पुन्हा त्याच दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. फायनली आला डॉट बॉल. हा एकच डॉट बॉल हवा होता. रुद्र मंडाला तो येत असताना डॉट. 2 चेंडू 14ची गरज. सचिननी चांगले प्रयत्न केले. हा देखील डॉट. आता चेंडू शिल्लक 1 आणि बनवायचे आहेत 14. दोन्ही टीम पुढच्या मॅच मध्ये ज्या खेळणार आहेत आपण लगेचच रेडी व्हायचं. हा देखील बघतो आपण डॉट. आणि हा आउट आहे फलंदाज. हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये टीम रुद्र 11 मांडा टीमला अभिनंदन. आणि हार्ड लाख चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला सर गजानन डेव्हलपमेंट टीमचा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ओम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओम आपण आमच्या पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. आणि विश्व आपण जर तिकडे कव्हर करा आमच्या टॉस बॉक्स मध्ये. मॅन ऑफ द मॅच आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील आमचे सहकारी समालोचक मित्र रोशनजी संते.